हॅलो नमस्कार. चला माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आणि आज उन्हाळ्याचे थोडंसं कामची पण सुरुवात केलेली आहे. ते काय ते पुढे सांगते. सर्वात पहिले तिथं मस्त कपडे वगैरे म्हटलं धुवायचे होते. जास्त म्हटलं पाणी येणार का नाही येणार आता, आणि सांगताय 2 दिवस पाणी येणार नाही. म्हटलं चला आजच आवरून घेते म्हणजे पाणी भरून ठेवता येईल. त्याच्यासाठीच मस्त इथे कपडे काढून घेतले आणि इकडे लगेच किचन वगैरे आवरायला घेतलं. आणि किचन आवरलं की मग म्हटलं चला इथे कपडे पण धुवायला घेते, कारण ऊन आहे ना खूप लागतं आणि उन्हामध्ये ना अजिबात इच्छा होत नाही काम करण्याची. त्याच्यामुळे म्हटलं चला इथे पटकन आहे ना कपडे पण धुवायला घेतले. आणि कपडे ना झालेच होते माझे, धुवून राहिले होते मग बाहेर सुकवायला टाकायचे. मग तेच घ्यायला गेली. म्हटलं चला इथे सुकवायला टाकून देऊ बाहेर. आणि ऊन म्हटलं की खूपच कडक राहतं आणि बाहेर अजिबात इच्छा नाही होतं आणि पटकन काम आवरलं तर बरंच राहतं. त्याच्यामुळे म्हटलं चला इथे पटकन आहे ना कपडे बाहेर टाकून देते. आणि आरुषला मी तिकडे सोडून आली होती. थोडंसं आज म्हणजे घरातले कामं करायचे होते. म्हटलं चला आजपासून परत सुरुवात करूया, आज उद्या कधी होणार ते कामं. आणि ते लगेच मग बाकीचे कामं ना आवरून झाले होते, राहिले होते. म्हटलं चला आज हे डबे वगैरे ना घासून घेऊ, कारण खूप त्याच्यावर डाग वगैरे झालेले होते. आणि स्टीलचे डबे राहिले ना की खूप घाण होता आणि कधी म्हणजे घासत राहिलं ना तर तेव्हा स्वच्छ राहतं ते. त्याच्यामुळेच म्हटलं चला, त्याच्यामुळे जास्त डबे स्टीलचे तर नाही आहे माझ्याकडे, जेवढे आहे तेवढे पण मला स्वच्छ ठेवायला ना खूप खरंच आवडतं बरं का. कारण इथे ना घाण राहिले ना अजिबात त्याला बघून खूप चिडचिड होऊन जाते. आणि ते म्हटलं चला सर्व काढून घेते आज, सर्व पसाराच काढून घेऊ, राडाच करून घेऊया एकदाचा, म्हणजे कसं आपल्याला पण शांत झोप लागून जाईल आणि आपले कामं पण होऊन जातील पटकन. त्याच्यामुळेच मग इथे डबे वगैरे लगेच काढून घेतले. त्याच्यात पण सर्व म्हणजे मागच्या वर्षाचे ना त्याच्यामध्ये ना पापड वगैरे सर्व होतं. मग ते काढून घ्यायचं होतं ताटामध्ये, जास्त काही नाही उरेल, कारण आता 1 वर्ष बनवलं नाही, त्याच्यानंतर काय बनवलेच नाही मी, जे होते तेच वापरले, कारण म्हटलं जास्त बनवले होते. त्याच्यामुळे म्हटलं चला ते पण काढून घेते ना. आज मी नेमकं भांडे घासायला काढले, आज आभाळ आलेलं होतं. म्हटलं आता इथे पाऊस येतो का काय. आरुषचे पप्पा बोलत होते की जास्त काही काढत बसू नको, कारण पाऊस यायला बसला परत तुझे हाल होतील. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, आला तर आला पाऊस, पण मग आपले कामं तरी होतील. आणि रोज रोज सांगणार आज करणार उद्या करणार, आज करणार उद्या करणार, नाही कधी कामं होतील. आणि मग म्हटलं चला इथे सर्व, आणि हे पसारा काढायचा म्हटलं ना तरी पूर्ण दिवस जातो. आणि माझं तरी तसंच असतं, काम म्हटलं ना घरातलं तर आपल्याला दिवस कमी पडून जातो, दिवस संपतो, पण काम काय संपतच नाही. आणि ते आरुषच्या पप्पाने पण थोडीशी मदत केली होती मला कामामध्ये. आणि म्हटलं चला पहिले एवढं काढून घेते. आणि मग ते पण आलेले होते घरी, आणि ते लगेच ना डबे वगैरे घासायचेच होते मला. सर्व नाही तर मस्त व्यवस्थित काढून घेतलं, कारण सर्व थोडं थोडं उरेल होतं. आणि इथे म्हटलं चला पटकन आहे ना हे काढून घेते, कारण आहे ना मग आता परत प्रत्येक दिवस लांबत जातो. आणि मग नंतर ते कामं ना तसेच राहून जाता, नको वाटतं नंतर मग करायला. मग म्हटलं चला इथे पटकन आहे ना डबे पण घासायला घेते. रूम छोटा आहे ना त्याच्यामुळे ना जास्त नाही असं म्हणजे ठेवायला ना जास्त अडचण होऊन जाते. पण मला ना सवय झालेली आहे, आणि मी म्हणजे सवय झाली ना त्याच्यामुळे मला काही वाटत नाही आता. ना तर पहिले ना खूपच त्रास व्हायचा, असं डायरेक्ट नको वाटायचं. आणि फळी वगैरे याच्यासाठी लावलं. आरुष लहान होता त्याच्यामुळे तो बाहेर कोणी सांभाळायला नव्हतं, त्याच्यामुळे तो बाहेर निघायचा. त्याच्यामुळे फळी म्हटलं चला काढून घेते. डबे पण मग ऊन पडलंच होतं थोडंसं नॉर्मल, कारण जास्त कडक ऊन नव्हतं, नंतर पडलं होतं ऊन. म्हटलं ठीक आहे. आता इथे डबे वगैरे सर्व घासून झाले होते आणि फक्त उन्हामध्ये ना बाहेर सुकवायला ठेवायचे होते. डबे सुकता काही माणसं सुकता काय मी, मध्येच ऊन राहतं, मध्येच हे होऊन जातं. आणि आता इथे पावसाचं पण काल वातावरण झालेलं होतं. आज इच्छा नव्हती काढण्याची, भांडे घासण्याची, पण म्हटलं चला इथे आज आपण नाही कामं केले तर मग कोण करणार. आरुषचे पप्पा सांगत होते मला की तू जास्त धावपळ करू नको, जे आज थोडं थोडंच घासायचं. पण माझं कसं एकदा रॅक घसला ना तर डबे ना घासून घेता येईल, त्याच्यामुळे पहिले डबे घासून घेतले सर्व. आणि ते बाहेर मस्त वाळायला ठेवून दिले. एवढे काही डबे घासून घेतले बरं का. आणि लगेच म्हटलं चला आता रॅक काढायची बारी होती. रॅक हे मेन काम म्हणजे नाही रॅक काढणं, कारण ही ना एवढी मोठी आहे ना, तिला घसायला ना खूप वेळ जातो. आणि मध्ये ती ना अजिबात घासले जात नाही. आणि ते मग आरुषचे पप्पा होते घरी, त्यांना काढायला लावली ती, त्यांनी पण थोडीशी मदत केली.
आणि मदत असली ना की थोडंसं बरं वाटतं. आणि मग लगेच इथे बाहेर घसायला काढून घेतली रॅक. कारण आहे ना त्याला मध्ये घसायला म्हटलं ना तर अजिबात जागा नाही होत. आणि तिथे बघू शकता तुम्ही किती घाण झालेली होती, कारण ते रॅक काढायची म्हणजे एवढं पसारा काढावा लागतो मला. मग तेच क्लीन करायला घेतलं आणि म्हटलं चला स्वच्छ करून घेऊया. त्या रॅक काढली इथं आणि एकदा सामान काढलं ना मग स्वच्छ करून घेतलं की किती दिवस टेन्शन नाही राहत. त्याच्यामुळेच मग पहिले मस्त ते घासून वगैरे घेतलं, कारण रूम छोटा आहे आणि सामान जास्त आहे. त्याच्यामुळे ना कुठं ठेवू नको असं होऊन जातं. आणि ज्याचा रूम छोटा आहे ना त्याला तर माहितीच असेल किती ॲडजस्ट करावं लागतं, नाहीतर मग किती हाल होतात. नंतर मग आरुष काम आवरले ना आरुषला घ्यायला गेली होती. आरुषला पण येताना घेऊन आली आणि तो पण मामाकडे गेलेला होता. म्हटलं चला त्याला घेऊन येते. आणि ते पप्पा घरी म्हटल्यावर त्याची तर अजून मजा आहे. आणि ते लगेच म्हटलं चला त्यांना म्हटलं रॅक लावून द्या मला, बाकीचं मी आवरून घेते. आणि तेवढा पसारा बघू शकता आम्हाला आवरायचा आहे बरं का. तुमच्यासोबत असं होतं का? आरुषचे पप्पा तर सांगत होते नको नको, पण माझंच की आजच करणार आणि मस्त इथे करायला. मग जाऊ दे म्हटलं आज तर आज. आणि तो दिवसभर काम करून आहे ना एकदम कंटाळून जातो. आणि ते काम काढलं ना काम करताना काहीच वाटत नाही, पण नंतर आहे ना खूप कंटाळा येऊन जातो. आणि आरुषच्या पप्पांचं पण थोडीशी फार मदत झाली त्याच्यामध्ये कामामध्ये. आणि म्हटलं ठीक आहे चला पटकन इथं डबे वगैरे पण परत व्यवस्थित हे करून घेतले, म्हणजे बाकीचे ना जेवढे राहतील ते नंतर घसेल. कारण एका दिवशी आरुषच्या पप्पासोबत मस्ती चालू होती आणि त्यांना म्हटलं पास्ता बनवता ते मला घडी विचारतात किती टाकायचं, किती पाणी टाकायचं. तुमच्या पण असेच करता का बरं? नक्की सांगा. म्हटलं मस्त पास्ता बनवून खाऊ घालतील कायचं काय, मी व्हिडिओ काढते म्हणून बघितलं लगेच हसत पळून गेले. असं कसं काय नवरा माझा काय माहिती. नाही तर पास्ता शिजायला ठेवून दिला, शिजूनच दिला, फक्त बनवला तर काही नाही. आणि म्हटलं चला इथे फ्रीजमधून काढून घेतले मिरची, कांदा, टोमॅटो कट करून घेतला, कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये ना मस्त बॉईल करून घेतलेला पास्ता. आणि इथे मस्त झालाच होता. आणि पास्ता म्हटलं की कधीतरी पास्ता खातो, असं काही नेहमी नाही खात, कधीतरी खाला तर बरा वाटतो. आणि एकदा ट्राय केला होता त्याच्यामुळे आता आवडतो बरं का मला. आणि तर मस्त कढई ठेवून दिली, त्याच्यामध्ये ना कांदा, जिरे, मिरची, टोमॅटो टाकून घेतला आणि पास्ता मसाला टाकून घ्यायचा. जास्त काही लागत नाही त्याच्यामध्ये आणि एकदम झटपट होऊन जातो पटकन. आणि जास्त 5 मिनटाच्या आत पास्ता तयार होऊन जातो. तुम्हाला आवडतो का नक्की सांगा बरं का. नाही तर लगेच पास्ता बनवायला घेतला, कारण दुपारच्या वेळेस एवढे कामं केले आणि भूक लागलेली होती खूप. कारण सकाळी केला होता नाश्ता, पण मग काम केले की पोटात जे असलं ते सगळं होऊन जातं कामाच्या ह्याच्यात. त्याच्यामुळे म्हटलं चला इथे गरम आहे ना तसा पास्ता बनवायला घेऊया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि पुढचा कोणता ब्लॉग बघायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा, मी नक्की त्याच्यावर ब्लॉग म्हणजे व्हिडिओ बनवेल. आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की सपोर्ट करा. आणि माझं पण न्यू चॅनल आहे, प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळेच पुढे जाईल मी. आणि आमच्या आहो पण खूप सपोर्ट करता बरं का व्हिडिओच्या बाबतीत पण. आहोंचं सपोर्ट आहे म्हणून मी शूट वगैरे करते. आणि नवीन चॅनल असले थोडाफार त्रास होतोच प्रत्येकाला, तर ते माहीतच आहे. त्याच्यामुळे नवीन माझं पण चॅनल आहे, मग थोडंफार आता त्रास होणारच आहे. पण एकदा सक्सेस झालं ना तर सक्सेसच होऊन जाईल. आणि मस्त इथे पास्ता पण बनून झालेला. चला इथंच ब्लॉग एंड करते, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. इथं थोडेसे शायनिंग मारायला आले होते आणि म्हटलं चला त्यांचं पण थोडंसं शूट केलं. आणि मग इथेच ना पास्ता पण तयार झालेला होता आणि म्हटलं चला आता वाढून घेऊया खायला. आणि इथं खाऊन घेतला. आणि चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत बाय बाय.